चीयर्स चीयर्स चीयर्स. तुम्ही हरलात डीव्ही देशमुख, म्हणून तुम्ही आज जेलमध्ये आहात आणि आम्ही सेलिब्रेट करतोय. पण तुम्ही काय बी म्हणा रणवीर राजे, या डीव्ही सरांनी लईच गामटा काढला तुमचा, नाही? जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला तेव्हा घरच्यांनीच आम्हाला दगा दिला. पण आता आम्ही असा डाव टाकलाय की त्याची कोणी कल्पनाच करू शकणार नाही. तर हो, आता शिकार जेवढी मोठी तेवढा मोठा बार बंदुकीत भरावाच लागतोय. या डीव्ही सरांपायी तुम्हाला अख्खी बिल्डिंगच पाडायला लागली की. पण भैया साहेब तुम्ही ग्रेट आहात. यू आर ग्रेट. नाही, तुमचा प्लॅनिंग सक्सेसफुल होईल का नाही याची खरंच आम्हाला गॅरंटी नव्हती, पण भैया साहेब तुम्ही ग्रेट आहात. यू आर ग्रेट भैया साहेब. आदित्य राजे, आता आम्ही इतकी वर्ष यांच्या संग आहोत, आम्हाला भी यांचा अंदाज लागत नाही. तुमचं काय हो, तुम्ही तर आत्ता आत्ता आलात फॉरेनहून. त्याच्यावर आठवलं फॉरेनहून आल्या आल्या तुम्ही लई काय 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 सुरू करणार होता. आमचं स्वप्न पूर्ण होणं आता अगदी नजरेच्या टप्प्यात आलंय मंगलताई, नजरेच्या टप्प्यात आलंय. भैया साहेबांमुळे आम्ही त्या डीव्हीला हाकलून दिलेलं आहे. आता ती शाळा आम्ही शिफ्ट करणार आणि शाळेची इमारत पाडून टाकणार. आणि वो आणि त्याच्यावर राजेश शिर्क्यांचा पहिला आणि मोठा मॉल मोठ्या दिमागात उभा करणार आम्ही, मोठ्या दिमागात. देव, हे बघ, तू जर अशी रडत राहिलीस तर दादू कधीच बाहेर येऊ शकणार नाहीत. अर्जुन म्हणतो तसं दादूंना यातून कसं बाहेर काढता येईल यावर आपण विचार करायला हवा. तेव्हा ग मी तुझ्याशी बोलते, लक्ष कुठे आहे तुझं? साक्षी, सगळं माझ्यामुळे झालंय. चंदाच्या वाढदिवसासाठी मी त्या मुलांना त्या वर्गात घेऊन नसते गेले ना, हे काहीच घडलं नसतं. देव, मी तुला याआधी हजारदा सांगितलंय, तुझ्या या स्वभावामुळे तुझ्यावर आज ही वेळ आली आहे. देऊ, आता तरी शहाणी हो. तूच जर रडत राहिलीस तर दादूनं कोण सोडवणार? शाळेतून दादूनं हटवणं त्या राजेश शिर्केंना शक्य नाहीये, म्हणून ते लढाई बाहेरच्या बाहेर लढतायत आणि त्यासाठी सगळी सिस्टीम वापरली आहे त्यांनी. तरीही तू अजून शाळेतल्याच गोष्टी कवटाळून बसलीयस. मला माहितीये साक्षी, राजेश शिर्क्यांना मी सुद्धा आता नव्यानं ओळखू लागले. देऊ, आता तुला सुद्धा स्वतःकडे नव्याने बघण्याची गरज आहे. दादूंसाठी, दादूंच्या तुझ्याकडनं खरंच खूप अपेक्षा आहेत. त्यांनी कदाचित बोलून दाखवलं नसेल तुझ्याकडे, पण त्यांना तुझी गरज आहे. पण साक्षी, मी काय करू हेच कळत नाहीये मला. देव, दादू जरी पोलीस कस्टडीत असले तरी त्यांचं अस्तित्व बाहेर त्या राजेश शिर्केंना पावलोपावली कसं जाणवत राहील याचा खंबीरपणे तू विचार करायला हवास. मी प्रयत्न करेन. देव, घर आणि शाळा वाचवण्यासाठी फक्त प्रयत्नांची नाही, एका वेगळ्या विचाराची गरज आहे आणि तो विचार तू करायला हवास.
लई भारी सपान आहे. राजाच सपान ते राजावानीच असणार काय. पर आम्ही काय म्हणतो म्हणजे समजा असा विचार करा की या डीव्ही सरांना कुणी जामिनावर सोडून दिलं तर हो. मंगलाताई, जोपर्यंत आमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत डीव्ही देशमुख जेलच्या बाहेर नाही आला पाहिजे. ही आमची बाजू तुम्ही सांभाळायची, ठीक आहे? हा हा, त्याची तुम्ही काय बी काळजी करू नका. फक्त आमच्याकडे लक्ष असू द्या म्हणजे झालं काय. ठेवणार भैया साहेब, तुमच्यावर जातीने लक्ष ठेवणार. हे डीव्ही, दुकानी राहा जेलमध्ये आणि शाळेची चिंता करायची नाही, कारण त्याची काळजी करायला आम्ही राजे शिर्के समर्थ आहोत. डब्याला भाजी कोणती करू? अभिलाषा, बाबा कस्टडीत असताना इथे आमची तहानभूक हरपली. तुला कसले प्रश्न सुचत आहेत? म्हणजे तुम्ही आज पण कॉलेजला जाणार नाही? अभिलाषा, बाबा कस्टडीमध्ये आहेत. तुला याचा अर्थ कळतोय का? हो, पण तुम्हाला एवढं ओरडायला काय झालं? तुमच्या बाबांना मोठेपणा दाखवण्याची हौसच आहे. हिरो बनायचं असतं ना. कधी नक्षलवाद्यांना जाऊन भेटतात, तर कधी रस्त्यावरचं पोर घरी आणतात, कधी दहशतवाद्यांच्या आई वडिलांना जाऊन भेटतात, तर कधी दारात आलेली लक्ष्मी लाथाडून देतात. तुमच्या बाबांच्या पोलीस कस्टडीचं कौतुक मला नका सांगू. अभिलाषा, तू बाबांबद्दल असं बोलतेस याचं वाईट नाही वाटत आहे. तू बाबांना समजूच शकली नाहीस याचं वाईट वाटतंय. असंच मलाही तुमच्या बाबांबद्दल वाईट वाटतं. आपण ज्या फांदीवर बसलोय त्या फांदीवर कुऱ्हाडीने घाव घालण्याला शहाणपणा म्हणत नाही. असंच राजे शिर्केंच्या शाळेच्या बाबतीतही ते तेच करताय. तू बाबांना आता तुम्हीच ठरवा, तुम्ही तुमच्या बाबांना काय म्हणाल. या प्रोजेक्टवर आमचं काम चालूच आहे. परमिशन वगैरे फॉर्मॅलिटीज आपण पटापट उरकून टाकू, म्हणजे फायनान्सचा मार्ग मोकळा होईल. प्रिया, आणि ए प्रिया, कुठे आहेस तू? ए एका बुटकी वर्षात जर राणी, आपण हे सगळं कुठे आहेस फायनान्स तू? अरेंज झाला तर माझ्या मते 5-1 प्रिया. वर्षामध्ये आपण अरे उंच राजा, कुठे होतास तू? तुझा पत्ता कुठे आहे? मला इथे आणलंस आणि माझ्या घरी बघितलं सुद्धा नाही. तिची जी प्रिया आहे ना, 2 दिवस झाले मला भेटली सुद्धा नाही. कुठे गेली ती? जनाबाई, खंडो, कुठे सगळे? जी मालक. घेऊन जायला. जी. सॉरी. तिला भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही. जानी, प्रिया कुठे गेली आहे? ताईसाहेब बाहेर गेलेत. तू खोटा बोलतेस. तू सांग कुठे गेली आहे ती? आम्ही निघतो. सांग ना कुठे गेली आहे. मला माहिती आहे ती कुठे गेली असेल. मी टीव्हीवर बघितलं ना, तर शाळेतल्या मुलांच्या अंगात छप्पर पडलेलं. तिकडेच गेली असेल. मला माळी काका बोलत होते की या रणवीरने शाळा पाडली आहे. का रे रणवीर, तू असं का केलंस त्या मुलांबरोबर? मी जर त्या शाळेत असते तर तू असंच केलं असतंस. जनाबाई, चला बनूताई, चला घरी चला. जानी, हा दुष्ट आहे, खोटा राजा आहे हा. हा वाईट आहे खूप. जनाबाई घेऊन जा तिला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा ही महाराज दिसली नाही पाहिजे. आणि जो कोणी हिच्या डोक्यात भरवतोय ना त्यालाही तयार राहायला सांगा. जी. तो दुष्ट, तो खोटा राजा आहे.
प्लॅन का बदललास? कुठला प्लॅन? जास्त शहाणपणा करायची गरज नाहीये. मी तुला सगळा प्लॅन समजावून सांगितला होता, तरी सुद्धा मुलांच्या बाबतीत असं का घडलं? मॅडम, तुम्ही सांगितलं होतं तसंच सगळं घडलं होतं. तो टेक्निकल प्रॉब्लेम झाला आणि माझ्या माणसांना तो दुरुस्त करता आला नाही, म्हणून हे सगळं घडलं. प्लॅननुसार जी जागा निवडली त्या जागेवर शाळा सुरू असतानाही वर्ग भरत नाही. मग त्याच दिवशी असं का घडलं? मॅडम, मला खरंच माहिती नाहीये बॉम्ब ब्लास्टच्या ठिकाणी मुलं कशी पोचली. मॅडम, यात खरंच माझी काही चूक नाहीये. तुम्ही प्लीज रणवीर राजांना सांगा, तुमचं नक्की ऐकतील ते. असं तर नाही की रणवीर मला फसवतायत? तुम्ही हे त्यांनाच का नाही जाऊन विचारत? म्हणजे तेच सांगू शकतील ना. रणवीरना काय विचारायचं आणि कसं विचारायचं हे तू मला सांगायची गरज नाहीये. तू मात्र सांभाळून राहा. तुझ्या दादूंबद्दल काही समजलं? हो, पोलिसांनी दादूंना अटक केली आहे. या अपघाताबद्दल त्यांनी दादूंना जबाबदार ठरवलं. असं वाटतं ना की दादूंची ही अवस्था करणाऱ्या त्या राजेश शिर्केंना जाऊन गोळी घालावी. नाही ते ठीक आहे, पण तू कुठे गेली होतीस? मंदिरामध्ये. दादूंची ह्या सगळ्या प्रकरणातून सही सलामत सुटका व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करायला गेले होते. राज, शक्य झालं तर तू सुद्धा देवाकडे प्रार्थना कर. प्रार्थना? आणि मी? साक्षी, तुझ्या दादूंसारख्या माणसांबद्दल मला कधीच सहानुभूती वाटत नाही. राज, तू काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? चांगलंच. तुझ्या दादूंसारख्या माणसांच्या बाबतीत यापेक्षा वेगळं काहीच घडू शकत नाही. सत्याची बाजू मांडायला निघाले होते. काय तर म्हणे अशा लढाईमध्ये फक्त सत्याचाच विजय होतो. तुझ्या दादूंसारखेच लोक असल्या फालतू गोष्टी रक्त आटवून मुलांना शिकवत असतात. जे घडलं ते चांगलंच झालं. निदान या पुढे तरी या असल्या गोष्टी ते पुढच्या पिढीला शिकवणार नाहीत. तुझं ना डोकं फिरलंय म्हणून तू असं बडबडतोयस. हो, डोकं फिरलंय, पण माझं नाही, तुझ्या दादूंचं. विजय सत्याचा नाही, नेहमी ताकदवान माणसाचाच होतो. आणि या वेळातही त्यांच्या अजून हे लक्षात येत नाहीये. विजय सत्याचाच होणार असता ना, तर आज तुझे दादू जेलमध्ये आणि राजेश शिर्के बाहेर फिरले नसते. समजलं ना? हे असं देवधर्म करून काहीच फरक पडणार नाही. हे असंच चालू राहणार आहे. राजे, राजे, प्लॅनिंग बरोबर होतं, माणसाने चूक केली. चूक कुणाचीही असेल
पण चूक झाली कशी? मणी, ही तुझी पहिली आणि शेवटची चूक. कळलं? बाबा, मी नेहमी तुम्हाला सांगत होतो, त्या राजेश शिर्केंच्या भांडणात नका पडू. पण तुम्ही माझं कधीच ऐकलं नाहीत. त्यावेळेस माझं बोलणं मान्य केलं असतं तर आज ही वेळ आली नसती. बाबा, प्लीज अजूनही विचार करा. नाही मकरंद, तहाची बोलणी करण्याची वेळ निघून गेली आहे. आता फक्त हार तुमचा वकील आल्यावर सरांची जामिनावर सुटका होऊ शकते. देव, बेटा कसला विचार करतेस? आता विचार करायची नाही, कृतीची वेळ आलेली आहे. आज तुझा दादू म्हणून नाही, पण गुरु म्हणून मी जर गुरुदक्षिणा मागितली तर देशील? मागून तर बघा दादू. आजपासून ही लढाई तू लढायची आहे. मला माहिती आहे देवयानी, तू आता पहिल्यासारखे रडूही राहिलेली नाहीस. म्हणून इतर सगळे रडत असताना तू ठामपणे परिस्थितीचा विचार करीत राहिलेस. दादू, तुम्हीच म्हणता, सत्य मांडताना नेहमी त्रास होतो, कारण त्याचा कधीच पराभव होत नाही. मला कितीही त्रास झाला ना, तरी तुमची ही सत्याची लढाई मी लढतच राहीन. आज ते राजेश शिर्के तुमच्याकडे आरोपी म्हणून बोट दाखवतायत. उद्या त्यांनाच तुमच्या समोर हात जोडायला लावेन. ते स्वतःला राजेश शिर्के समजत असतील तर मी सुद्धा टीव्ही देशमुखांची नात आहे. एखाद्या गुरुला यापेक्षा मोठी गुरुदक्षिणा ती काय मिळणार?